तुमच्या घरात आईला, वडिलांना, भावाला, बहिणीला किंवा आजी-आजोबांना सोरायसिस आहे का? आणि म्हणून तुमच्या मनात एक भीती आहे का? माझ्या मुलांना पुढे सोरायसिस होईल का? हे रक्तातून येते का? हे वंश परंपरागत आहे का? आजचा व्हिडिओ हा अशाच प्रत्येक कुटुंबासाठी आहे, जिथे सोरायसिसमुळे फक्त त्वचेवरच नाही, तर मनातही भीती तयार झाली आहे. कारण सोरायसिस वंश परंपरागत असू शकतो, पण तो प्रत्येक मुलाला होतोच असे नाही. आणि हा फरक समजणे खूप महत्त्वाचे आहे. आज मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे, की सोरायसिस जेनेटिक आहे का? आई-वडिलांना असेल तर मुलांना होण्याची शक्यता किती असते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भीती न बाळगता योग्य काळजी कशी घ्यायची? मी डॉक्टर आर एस सोनवणे, फाउंडर डायरेक्टर सोरायटिड सोरायसिस रिसर्च अँड होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. सोरायटिड हे भारतातील पहिले डेडिकेटेड होमिओपॅथिक सोरायसिस क्लिनिक आहे. गेल्या 39 वर्षापासून मी फक्त सोरायसिस आणि त्याच्याशी संबंधित क्रॉनिक स्किन डिसिजेसवर काम करत आहे. आतापर्यंत भारतातील आणि परदेशातील 32,000 पेक्षा जास्त सोरायसिस रुग्णांची सेवा करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. या अनुभवातून मला एक गोष्ट वारंवार दिसली. सोरायसिसचा रुग्ण फक्त स्वतःसाठी घाबरत नाही, तो आपल्या मुलांसाठी घाबरतो. अनेक पेशंट्स मला विचारतात, डॉक्टर मला सोरायसिस आहे, माझ्या मुलांना होईल का? आणि यंग पेशंट्स विचारतात, माझ्या वडिलांना सोरायसिस आहे, आता मला थोडी खाज येते, ही सोरायसिसची सुरुवात आहे का? आज आपण याच प्रश्नाचे शांत आणि प्रामाणिक आणि वैज्ञानिक उत्तर समजून घेऊया. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. सोरायसिस हा संसर्गजन्य आजार नाही. म्हणजेच स्पर्शाने, एकत्र जेवण्याने, कपडे वापरल्याने, हात मिळवल्याने किंवा एकाच घरात राहिल्याने सोरायसिस पसरत नाही. सोरायसिस हा इम्युन सिस्टीम आणि स्किन सेल टर्नओव्हरशी संबंधित क्रॉनिक इन्फ्लेमेटरी स्किन डिसीज आहे. यामध्ये शरीराची इम्युनिटी त्वचेवर एक वेगळी प्रतिक्रिया देते आणि त्वचेच्या पेशी खूप जलद तयार होऊ लागतात. त्यामुळे त्वचेवर लालसर पॅचेस, खवले, इचिंग, ड्रायनेस किंवा कधी-कधी क्रॅकिंग दिसून येते. आता प्रश्न येतो, सोरायसिस वंश परंपरागत आहे का? उत्तर आहे हो. त्यामध्ये जेनेटिक टेंडन्सी असू शकते. पण याचा अर्थ असा नाही, घरात कोणाला सोरायसिस आहे म्हणून तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना सोरायसिस नक्कीच होणार. जेनेटिक टेंडन्सी म्हणजे प्रीडिस्पोजिशन, म्हणजे शरीरात त्या आजाराची प्रवृत्ती आहे. पण ती प्रवृत्ती ॲक्टिव्ह होण्यासाठी काही ट्रिगर्स लागतात. हे समजण्यासाठी एक सोपे उदाहरण घेऊ. समजा एखाद्या व्यक्तीमध्ये मधुमेहाची फॅमिली हिस्ट्री आहे. याचा अर्थ त्याला डायबिटीस होणारच असे नाही. पण जर लाईफस्टाईल चुकीची असेल, वजन वाढले असेल, स्ट्रेस जास्त असेल, झोप कमी असेल, आहार चुकला तर रिस्क वाढू शकते. सोरायसिसमध्येही काहीसे असेच असते. फॅमिली हिस्ट्री असल्याने रिस्क वाढू शकते. पण डिसीज सुरू होण्यासाठी अनेक घटक एकत्र येण्याची आवश्यकता आहे. जसे मानसिक ताण, मोठा इमोशनल शॉक, इन्फेक्शन, चुकीची औषधे, स्मोकिंग, अल्कोहोल, ओबेसिटी, स्लीप डिस्टर्बन्सेस, क्लायमेट चेंजेस, स्किन इंजुरी, हार्मोनल चेंजेस किंवा लॉंग टर्म स्ट्रेस. म्हणूनच घरात वडिलांना सोरायसिस आहे म्हणून मुलाला होईलच असे नाही. आणि घरात कोणालाही सोरायसिस नसताना सुद्धा एखाद्या व्यक्तीला सोरायसिस होऊ शकतो. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक रुग्ण स्वतःला दोष देतात. काही पेरेंट्स स्वतःला गिल्ट फील करतात. ते म्हणतात, माझ्यामुळे माझ्या मुलाला सोरायसिस झाला का? मी अशा पेरेंट्सला नेहमी सांगतो, स्वतःला दोष देऊ नका. सोरायसिस हा एका कारणाने होत नाही. तो जीन्स, इम्युनिटी, एन्व्हायरमेंट, लाईफस्टाईल आणि मानसिक स्थिती या सर्व घटकांच्या संबंधातून तयार होतो. पण दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जर माझ्या पेरेंटला सोरायसिस असेल तर मी काय करावे? सर्वात आधी पॅनिक होऊ नका. प्रत्येक खाज म्हणजे सोरायसिस नाही. प्रत्येक ड्राय पॅच म्हणजे सोरायसिस नाही. प्रत्येक डॅन्ड्रफ म्हणजे स्कॅल्प सोरायसिस नाही. पण फॅमिली हिस्ट्री असेल,
त्वचेवर वारंवार लालसर, खवलेदार, जाड पॅचेस दिसत असतील, स्कॅल्पवर जास्त स्केलिंग होत असेल, एल्बोज, नीज, बॅक, पाम्स, सोल्स आणि नेल्स मध्ये बदल दिसत असतील, तर योग्य डायग्नोसिस करून घेणे महत्त्वाचे आहे. लवकर डायग्नोसिस झाला तर पेशंट लवकर दुरुस्त होऊ शकतो. तो योग्य डायरेक्शनमध्ये उपचार सुरू करू शकतो. सोरायसिसमध्ये सर्वात मोठी चूक म्हणजे सुरुवातीला इग्नोर करणे आणि नंतर अचानक ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट शोधणे. आणि रुग्ण सुरुवातीला म्हणतात, थोडी खाज आहे, जाईल. मग क्रीम लावतात, डाग कमी दिसतो, पुन्हा वाढतो. मग दुसरी क्रीम, मग स्टेरॉइड क्रीम, मग स्किन सेन्सिटिव्ह होते. आणि नंतर मग डिसीज अधिक स्टबर्न वाटू लागतो, अधिक कठीण होतो. म्हणून फॅमिली हिस्ट्री असेल तर घाबरण्यापेक्षा जागरूक राहणे जास्त महत्त्वाचे आहे. आता पेरेंट्ससाठी एक महत्त्वाचा संदेश. जर तुम्हाला सोरायसिस असेल आणि तुमच्या मुलाला अजून सोरायसिस नाही, तर त्याच्या मनात भीती निर्माण करू नका. त्याला सतत सांगू नका की तुला पण होईल. कारण भीती आणि स्ट्रेस हे स्वतः ट्रिगर होऊ शकतात. त्याऐवजी मुलाला हेल्दी लाईफस्टाईल शिकवा. रेग्युलर स्लीप, बॅलन्स डाएट, स्किन केअर, अननेसेसरी मेडिसिन्स टाळा. स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर राहा. स्ट्रेस मॅनेजमेंट, आउटडोअर ॲक्टिव्हिटी, इमोशनल एक्सप्रेशन आणि त्वचेवर काही बदल दिसल्यास अर्ली कन्सल्टेशन, हे सगळे प्रिव्हेन्शनचे भाग आहेत. होमिओपॅथिक अप्रोचमध्ये आम्ही फक्त त्वचेवरचे पॅचेस पाहत नाही, आम्ही रुग्णाची संपूर्ण केस हिस्ट्री समजून घेतो. सोरायसिस कधी सुरू झाला, कोणत्या घटनेनंतर वाढला, फॅमिली हिस्ट्री आहे का, पेशंटचा स्वभाव कसा आहे, स्ट्रेस कसा घेतो, झोप कशी आहे, पचन कसे आहे, कोणत्या ऋतूमध्ये फ्लेअरअप होतो, कुठल्या फूड आयटेम्स नंतर जास्त त्रास वाढतो, पूर्वी कोणकोणती मेडिसिन्स घेतली आहेत, स्किनवर स्टेरॉइड क्रीम वापरल्या आहेत का. हे सर्व समजल्याशिवाय क्रॉनिक सोरायसिसचा पूर्ण विचार होत नाही. कारण दोन रुग्णांचे पॅचेस दिसायला सारखे असू शकतात, पण त्यांची डिसीज स्टोरी पूर्णपणे वेगळी असू शकते. एका रुग्णात सोरायसिस फॅमिली हिस्ट्रीमुळे सुरू झाला असेल, दुसऱ्यामध्ये ग्रीफ नंतर, तिसऱ्यामध्ये इन्फेक्शन नंतर, चौथ्यामध्ये लॉंग टर्म स्ट्रेस नंतर, पाचव्यामध्ये रॉंग सप्रेशन नंतर. म्हणून ट्रीटमेंट ही रुग्णानुसार असली पाहिजे, फक्त रोगाच्या नावानुसार नाही. 39 वर्षाचा अनुभवातून मला असे दिसले आहे की फॅमिली हिस्ट्री असलेले अनेक रुग्ण योग्य उपचार, नियमित फॉलोअप, योग्य आहार, लाईफस्टाईल करेक्शन आणि ट्रिगर मॅनेजमेंटने चांगली सुधारणा दाखवू शकतात. पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, सातत्य. सोरायसिस हा 2 दिवसाचा आजार नाही, तो क्रॉनिक टेंडन्सी आहे. म्हणूनच उपचार हा धैर्य, समज आणि रेग्युलॅरिटीने करावे लागतात. आता आजच्या व्हिडिओचा स्पष्ट निष्कर्ष समजून घ्या. सोरायसिस वंश परंपरागत असू शकतो. आई वडिलांपैकी कोणाला सोरायसिस असेल तर रिस्क वाढू शकते, पण तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला सोरायसिस होणारच असे नाही. जीन्स गन्स सारखे असू शकतात, पण ट्रिगर ओढला तरच डिसीज ॲक्टिव्ह होतो. म्हणून भीती नको, जागरूकता हवी. सेल्फ ट्रीटमेंट नको, योग्य डायग्नोसिस हवे. आणि जर सोरायसिस सुरू झाला असेल तर त्याला लवकर, सखोल आणि योग्य पद्धतीने समजून उपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे. आता मला तुमच्याकडून एका प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये हवे आहे. तुमच्या कुटुंबात कोणाला सोरायसिस आहे का? आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा किंवा मुलांपैकी कोणाला? आणि तुम्हाला कधी कधी अशी भीती वाटते आहे का की हा आजार पुढच्या पिढीत जाईल? तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या कॉमेंट्स दुसऱ्या रुग्णाला किंवा दुसऱ्या कुटुंबाला धीर देऊ शकतात. जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असूनही सोरायसिस प्रिव्हेंट करता येतो का, किंवा मुलांमध्ये सुरुवातीची लक्षणे कोणती, असे प्रश्न असतील तर तेही कॉमेंटमध्ये विचारा. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला सोरायसिस, स्काल्प सोरायसिस, प्लाक सोरायसिस, पामोप्लांटर सोरायसिस, नेल सोरायसिस किंवा सोरियाटिक आर्थरायटिसची समस्या असेल, योग्य डायग्नोसिस आणि इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट प्लॅनसाठी सोरायटिसशी संपर्क साधू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कन्सल्टेशन्स उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. ज्या कुटुंबात सोरायसिस आहे आणि जिथे पेरेंट्स मुलांबद्दल चिंतेत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा किंवा बेल आयकॉन दाबा.
जेणेकरून सोरायसिसबद्दल योग्य अनुभवा आधारित आणि शांत मार्गदर्शन तुम्हाला नियमितपणे मिळत राहील. लक्षात ठेवा, सोरायसिसमध्ये जीन्स महत्त्वाचे असू शकतात, पण तुमची जागरूकता, लाईफस्टाईल, योग्य उपचार आणि धैर्यही तितकेच महत्त्वाचे असतात. मी डॉक्टर आर एस सोनवणे. पुन्हा भेटू एका नवीन महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.